नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. ॲक्च्युली मी खूप थकली होती, तर त्या दिवशी मी व्हिडिओ नाही टाकला शनिवारी, कारण मला खूप काम होतं. तर मी थकते आजकाल, म्हणजे मला थकायला खूप होतं आणि तो तर तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल. आणि क्लायमेट पण इतकं खराब असतं ना, इतकं थंडी, म्हणजे हात पाय सगळं आखडून जातं. कधी कधी मीच बेडला आखडून जाते, तर मग मला उठवतच नाही. तर मग काय दाखवायचं, ॲक्च्युली कंटेंट पण मला खूप आजकाल टेन्शन येतं, कारण सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतात. सगळे लोक टपूनच बसलेले असतात. आता पहिले कसं होतं, माझं फेकाफेकीचं कंटेंट होतं ना, तर त्याच्यामुळे ते पॉसिबल व्हायचं, काही फेकाफेकी करायची मी. आता पण करते, पण ॲक्च्युली थोडं जपून करायला लागतं, विचार करून करावं लागतं. त्याच्यामुळे मध्ये मध्ये मग स्किप होतात व्हिडिओज, पण काही हरकत नाही. आज मी आली आहे परत नवीन फेकाफेकीचा व्हिडिओ घेऊन. तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज सकाळी मी उठली आणि मी विचार करत होती, अरे बापरे, काय कोणावर आज पॉडकास्ट बनवायचं. जसं की मी काल तुम्हाला म्हणाली की हे 3-4 जण आहेत ज्यांनी उच्छाद मांडून ठेवला आहे, तर काय करावं काय कळत नव्हतं. आणि मग काय झालं, तसं बघायला गेलं तर मग मी चेक केलं तर सगळ्यांवरच असं 2-2, 3-3, मॅक्सिमम 4 दिवस आधी असं पॉडकास्ट बनवलेलं आहे. तर म्हटलं, अरे बापरे, एवढे लगेच एकदम करतात, तर एकदमच काय ना काहीतरी कांड करून ठेवतात की ह्याच्यावर करू की त्याच्यावर. म्हणजे ह्यांनी आता प्लॅनिंग करून मला कन्फ्यूज करायचं ठरवलं आहे. पण काही हरकत नाही, मी एका नंतर एक नंबर लावेन, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, काही फरक पडत नाही. तर मी म्हटलं, आता मावसेने पण कांड करून ठेवलं आहे, बचनेने पण कांड करून ठेवलं आहे, आणि बोंबली तर ती तर आहेच. मग मी सरळ इंकी पिंकी पॉंकी बोंबली मावशी अँड बचना इज अ डॉंकी असं करून मी चेक केलं, तर मग मला बोंबलीचं नाव आलं. तर मग सगळ्यात पहिला म्हटलं, आपण इसी का नंबर लगाते हैं. तर आपल्या भारतीय सणांना इथे सुट्टी नसते, आणि म्हणजे तर दोन्ही मुली दोन्ही गेल्या आहेत स्कूलला. तर आता मण्याचं काम चाललं आहे, तो इथेच तिथे बसलेला असतो टाईमपास करत. तर आज छान आहे, ऊन पण पडलं आहे, आणि म्हणजे तोंडावर थोबाडावर ऊन चांगलं पडतं आहे. तर त्याच्यामुळे लाईटचा आज काही इश्यू नाही आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला लास्ट टाईम बोललेली ना, ती गॉसिप गर्ल बोलत होती की मन्या इथेच का बसतो तडमडत. तर ते तसंच आहे, आम्ही थोडं एनर्जी सेव्ह करतो. इथे बिल खूप येतं लाईटचं, म्हणूनच मागे मी ते सोलरचं पण बघत होते. पण ते काय इकडे सगळं असं माझ्यामुळे, म्हणजे मी इकडे असल्यामुळे सगळं मळं बसतं बघा, तेव्हा एकदम डिप्रेसिंग वातावरण असतं माझ्यासारखंच. तर त्याच्यामुळे काही फायदा नाही आहे एवढे पैसे लावण्यामध्ये. तर मग मन्या म्हणाले, बोंबल, आपण एक काम करूया, आपण असंच मी खालीच बसत राहीन, म्हणजे काय की आपल्याला हीटर सगळीकडचे ऑन करून ठेवावे लागणार नाही. तर आम्ही ती आयडिया केली. पण बस झालं, मी माझ्या ओरिजिनल आवाजात बोलते. सो येस, त्या दिवशी कोणीतरी मला कमेंट केली होती की हे रिझन असू शकतं, मन्या इकडे तिकडे हॉलमध्ये किचनमध्ये बसलेला असतो, कारण मग त्यांना नाहीतर वरचा पण हीटर लावावा लागेल. तर एकच हीटर ऑन करून तिथल्या तिथे मॅनेज होतं तर बघता येतं. तर त्याच्यावर मी विचार केला, आणि मग मला पहिलेचं काही डॉट्स मी कनेक्ट केले, तर मला हे रिअलाईज झालं की येस, यू आर करेक्ट. आय थिंक योशिकी असं काहीतरी आय डीचं नाव आहे, त्यांनी कॉमेंट केलेली, आणि विच इज ॲब्सल्युटली करेक्ट, की ह्यांनी हेच सगळं सेविंगसाठी केलेलं आहे, चिंदी चोर लोक. कारण का वरती बसलं तर ते एवढं उगाचच बनवून तर ठेवलं आहे शो शायनिंग मारायला, पण एक नंबरचे चिंगूस आहेत. तर इकडे तिकडे बसलेला असतो, मग हीटरचे म्हणजे एनर्जी सेव्ह करून पैसे वाचवतो, लाईट बिल थोडं कमी येईल त्या हिशोबाने. आणि ही प्रत्येक वेळेला असं आजकाल जरा जास्तच बोलायला लागली आहे की बिलकुल मेकअप नाही केला आहे मी, फक्त इतकंच लावलं आहे, हेच लावलं आहे, फक्त पावडरच लावले आहे, फक्त मॉइश्चरायझरच लावलं आहे, फक्त टिकलीच लावले, फक्त लिपस्टिकच लावले, आणि मी काहीच मेकअप नाही केला. अगं, मेकअप करायची आजकाल जरूरत पडत नाही. आणि राहिली गोष्ट फिल्टरची, तर तो फिल्टर पण इनबिल्ट असतो तुमच्या कॅमेरामध्ये. तर सगळं काय, आम्हाला काही येडे समजले का? ती मावसाड पण सांगत असते मोठी की मी फिल्टर नाही यूज करत, ते बरोबर कॅमेरा फोकस करतो. तुम्हाला सिम्पल बघायचं आहे ना, हिचे आता ते फोटो जे टाकलेत ते फोटो बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हिची असलियत दिसेल, त्या फोटोमध्ये कशी उभी आहे. आणि म्हणजे ते मंडळाचे ज्याच्यामध्ये ग्रुपमध्ये उभी आहे, सगळ्यात एकदम ऑड वुमेन आउट आहे ही. आणि हिचे एकटीचे, म्हणजे ही घरात जो मन्या शूट करतो ना हिला विविध अँगलने, मागून पुढून खालून वरून, ते फोटो बघा.
तर त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की किती काय म्हणजे कमीत कमी मेकअपमध्ये जास्तीत जास्त फिल्टर कसा लावावा. ते कसं असतं ना, आता ग्रुपमध्ये फोटो, आता तुम्ही म्हणाल की चला ते मंडळाचे फोटो मंडळाने टाकलेत त्याच्यामध्ये ती तसं दिसू शकते, पण ती ह्याच्यात तर करू शकत होती ना. जर ती फिल्टर वापरते तर ती स्वतःच्या पेजवर जे तिने फोटो टाकले त्याच्यामध्ये तिने का नाही फिल्टर यूज केला. तर काय असतं ना, ग्रुपमध्ये असतो ना तेव्हा ते जास्त तुम्हाला चेंजेस नाही करता येत, कारण मग सगळेच पांढरे होतात. म्हणजे तुम्ही स्वतःला पांढरं करायला गेलं तर तुम्हाला पांढरं करण्यासाठी किती तुम्हाला ब्राईटनेस आणि शॅडो कमी करायला लागेल आणि ब्राईटनेस किती वाढवावा लागेल. हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ना बाकीचे एकदम जे ओरिजिनली जरा बरे असतात ना ते एकदमच पांढरे फटक चटक मटक होऊन जातात आणि मग ते निऑन कलरसारखे दिसायला लागतात. तर त्याच्यामुळे काय होतं की ग्रुपमध्ये ते करता येत नाही, नाहीतर मग बाकीच्यांच्या थोबाडाची वाट लागते ना आणि मग ते ऑब्व्हियस होऊन जातं. ज्यांची उलटं होतं, म्हणजे ग्रुपमध्ये कसं होतं जे छान दिसतात ना त्यांची वाट लागून जाते फिल्टर यूज केल्यावर, आणि जे घाण दिसतात ना त्यांचं तू हुस्न परी तू जाने जहां तू सबसे हसी तू सबसे जवा सौंदर्य साबुन गिरवा सौंदर्य साबुन गिरवा तोंडावर तुमच्या जिरवा आणि SM वर मिरवा. ते मेकअप बिकअप शिवाय ना ते पचक पचकचं काय मिळतं का बघ फिल्टर वगैरे, की तो आवाज कसा एडिट करता येईल, तो आवाज कसा आपल्याला काढता येईल, आपोआप तो आवाज काढता येईल म्हणजे रिमूव्ह करता येईल आणि तो आवाज नाही आला पाहिजे याचं काय आहे का ऑप्शन ते बघ. काय ते आपलं ते तर म्हणजे ते कर, काय ते फिक्स कर आधी. ते बाकीचं तोंडाचा आणि तुझं मेकअप केलाय नाही केलाय ती गोष्ट वेगळी, पण ते 10 वेळा बोलताना असं वाटतं की बाप रे कसलं ते म्हशरी लावून लावून तोंड जळालंय की फोड आलंय की काय झालंय, काय नुसतं काय ते घाण आवाज काढत असते का. आणि हिला कोणतरी एक नेमली आहे हिने, कोणतरी आहे अंध मंद थंड भक्त चोमडी कुठची तिकडे जाऊन कमेंट करत असते बघा, तेव्हा एकच कॉपी पेस्ट कमेंट असते हिची की तुझ्यामुळे आम्हाला सगळं घर बसल्या बघायला मिळतं, तुझ्यामुळे आम्हाला तिकडे काय काय चाललंय आणि तुझं लाईफ बघायला मिळतं आणि तू किती छान करते आणि तुला खरंच खूप सलाम आहे आणि तू भारी आहेस, तू कसली सॉलिड आहे आणि खूप मस्त वाटतं. एकच कॉपी पेस्ट अशी ती भक्षी इकडे पण आलेली, तिला भक्षीला लावलंय पक्षी बनवून उडवून मी, तर त्याच्यामुळे इथे आता चपड चपड करत नाही, तिकडे नुसती आपली लाळ घोटेपणा करत असते. आणि कोणी कमेंट केलं रे केलं काय डाऊट आहे काहीतरी विचारायला तर आली लगेच उड्या मारत ही उडत उडत येते ही पक्षी. अगं पक्षे काहीतरी वेगळ्या वेगळ्या कमेंटरी कर ग, किती ते खोटेपणा, रोज एकच कॉपी पेस्ट, अजिबात म्हणजे ना जराही फरक नाही कॉमेंटमध्ये, तीच कॉपी पेस्ट रोज तीच कॉमेंट करायची. किती गा अशी तू तुझ्या ताईसारखी. हां इथे पण आमच्या इथे रोज करणारे कॉमेंट आहेत, पण कळतं ना की कॉमेंट पूर्ण कसं पॉडकास्ट ॲनलाइज करून नीट सगळं ऐकून व्यवस्थित एक एक पॉईंट टू पॉईंट कमेंट करतात, त्याच्यावरनंच कळतं की त्यांनी व्यवस्थित पॉडकास्ट ऐकलं आहे. हे काय जनरलाइज काहीतरी एक कमेंट करून ठेवायची आपलं आणि रोज तीच काय रे बाबा, असे थकेले आणि ना मला काहीतरी झोलच वाटतो. पक्षी खरी आहे की हाय की ही आहे बुलबुल ते आता काय माहिती. आणि एक दुसऱ्याने तर काय लिहिलेलं की तू किती काय यू आर ग्रेट आर्किटेक्ट. आर्किटेक्ट कुठून आलं भाई, म्हणजे यांना आर्किटेक्ट शब्दाचा अर्थ तरी कळतो का. म्हणजे रांगोळीवरून काहीतरी कमेंट होती, हिने पहिल्या दिवशी काहीतरी रांगोळी काढली, ती सुद्धा टी व्हीच्या खाली, म्हणजे जागा पण बघा टी व्हीच्या खाली. आता टी व्हीच्या खाली आता देवाजवळ वगैरे आपण रांगोळी काढतो गोष्ट वेगळी आहे. चला बाबा तुला लोकांना दाखवायला तुला बघण्यासाठी तू रांगोळी काढलीस तर ते पण मान्य आहे की तू हॉलमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये तू काढलीस. पण टी व्हीच्या खाली, मग टी व्हीच्या खाली काढली ते काढली, मग देवाजवळ पण एक काढायची होती ना. म्हणजे ते देवाला तर काय हेच नाही, फक्त लोकांना दाखवायला आणि व्लॉगसाठी याचा अर्थ सगळं काही आहे ना. नाहीतर मग एकदम ते कुठलं ते पारंपरिक म्युझिक लावून अगदी देवाच्या इकडे सागर संगीत रांगोळी बिंगोळी काढताना तू दाखवली असतीस. टिंग टेंग 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 टिंग टिंग
असं म्युझिक लावलं असतं. आणि आजकाल हे म्युझिक कशालाही लावते, कशालाही. म्हणजे साडी, ड्रेस, असं काहीतरी कपडे, दागदागिने असं ठेवले ते दाखवण्यासाठी, पण त्याच्या मागे हे म्युझिक. ही तर हे म्युझिक लावते. आणि ती वहिना, ती तर एक अलगच लेवल आहे बाई. ती तर हळदी कुंकवाला कुठलं म्युझिक लावते माहिती आहे? वी विश यू अ मेरी क्रिसमस, वी विश यू अ मेरी क्रिसमस अँड अ हॅपी न्यू इयर. वा वा, अलगच आहेत रे या वहिना आणि नंदन आणि चंदन. म्हणजे लिटरली काय ड्रेस आणि कपडे आणि कानातले किंवा स्वतःचा लुक वगैरे दाखवताना असलं हे काहीतरी असं टेंग 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 असं वाला ते एकदम कुठलं तरी काय बोलतात त्याला, ऑथेंटिक आणि असं एकदम ऑथेंटिक नाही म्हणता येणार, पण एकदम असं काहीतरी पवित्र म्युझिक का लावत असतील बरं? म्हणजे हे काय एवढे काय मोठे देवी देवता आहेत की काय पवित्र आहे, की असं एकदम पवित्रता की मूरत आहे, पवित्र रिश्ता आहे, काय आहे काय? उगाचच कशालाही. म्हणजे लिटरली असं कपल फोटो वगैरे काहीतरी असेल त्याच्यात पण ते असं एकदम टेंग 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 वाला म्युझिक लावून ठेवते. एक म्युझिक मिळालं आहे, ते म्युझिक पण शोधण्याचं काही ह्यांचं तेवढे पण एफर्ट घेता येत नाही. आणि म्हणे ताई आमची तेवढे एफर्ट घेते. हिला तर म्हणजे ही तर काहीतरी चला बाबा थोडं तरी काहीतरी मिळतं जुळतं लावते ते ट्याव ट्याव. पण ती तर भारीच आहे. ती तर क्रिसमसचं म्युझिक लावते भाई संक्रांतीला. देवा भगवान उठा ले रे इसको, इसको इसको भी और इसके नंदन को भी, चंदन को भी, दोनों को उठा ले यार, बहुत त्रास हो गया है. आणि मला ना त्या पक्षीला एक सांगायचं आहे की जे लोक तिला काही विचारतात ना, त्याला त्यांनी तिला विचारलं ते उत्तरं देईल. तू कशाला ग उडत उडत येते तिकडे पक्षी, हां? आणि काय तर म्हणे की तुम्हाला बघायला मिळतंय ना घर बसल्या तिचं लाईफस्टाईल, तर एन्जॉय करा ना, कशाला उगाच चुका काढता, कशाला उगाच प्रश्न विचारता. अरे या उत्तराला काय अर्थ आहे का? हां, कोणी सांगितलंय? कोणाला पाहिजे? तुझ्यासारखे जे फुकट फुकट चंबू लोक असतात ना, त्यांना बघायचं असेल तिचं लाईफस्टाईल, त्यांना मजा येत असेल. याला आम्हाला नाही आहे तर जबरदस्ती आहे का भाई? आम्ही सांगितलं का तिला दाखवायला? जबरदस्ती एकतर दाखवते आणि आमवरून एन्जॉय करायचं ही पण जबरदस्ती. काय याला काय अर्थ आहे का? आम्हाला नाही करायचं एन्जॉय, आम्हाला दिसतंय प्रॉब्लेम, आम्हाला करे सच्चे लोक आवडतात, आम्ही बोलणार. आली मोठी चल फुट. आणि त्या आर्किटेक्टचं तर मला काय बोलायचंच नाही बाबा. बिर्किटेक्ट बोलू नका. आर्किटेक्ट लोकांनी दावा ठोकला ना तर बघा तुम्हाला काय, म्हणजे बघा. हां, आवडत नाही आम्हाला बिर्किटेक्ट काय बोलत असतात ना त्यांचं त्यांना तरी समजतं का नाही. मला मोठे शंकाच आहे काहीही लिहायचं म्हणजे बस. ताईंचे तारीफ के पूल बांधायचे कसे तरी, पुरचुंड्या सोडायच्या म्हशेरीच्या. मुळात हा एवढा अट्टाहास म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच एकदम असं तयार वगैरे होऊन, आता हळदी कुंकाच्या दिवशी ठीक आहे, म्हणजे त्या दिवशी तुझ्याकडे 4 माणसं येणार होती तर तू तयार झाली वगैरे, पण ते संक्रांतीला तयार व्हा, त्याच्यानंतर हळदी कुंकवाला तयार व्हा, नंतर परत आणि कुठे बाहेर. म्हणजे या मॅडमने तर सिरीजच काढली आणि डिक्लेअर केले की मी सिरीज करणार आहे, कारण हे पूर्ण प्री प्लॅन होतं हे कंटेंट की असं छापायचं आहे, ह्या गोष्टीवरती 2 व्हिडिओ छापायचे. अरे बापरे, त्या हळदी कुंकवाच्या तयारीलाच या बाईने 2 व्हिडिओ छापले. काय अर्थ होता का त्याला? हां, काय ते दाखवत बसली, कसं काय बनवते, काय जेवण करते आणि काय करते, त्याच्यामध्ये 2 व्हिडिओज हिने बनवून टाकले. म्हणजे कमाल आहे ना या मंदभक्तांची. काहीही बघतात, काहीही. म्हणजे इतके फुकट आणि इतके यांच्याकडे वेळ आहे ना, कामधंदा नसलेले, की ह्यांचं काहीही बघत असतात फालतूगिरी. आता असं कोण असेल बाबा की ज्यांना पावभाजी बनवता येत नाही? मला वाटतं पावभाजी आणि राजमा या 2 गोष्टी आहेत ना, एकदम म्हणजे एकदम इझिएस्ट, काही टेन्शनच नाही आणि कधी फेल जाऊ शकत नाही, नेहमी चांगल्याच होतात. त्याच्यामुळे काय तुम्ही असा 30 मार्क खा असलं पाहिजे असं काही गरज नाही. आणि त्याच्यामध्ये तर व्हिडिओ उगाचच काहीतरी बनवून टाईमपास करणंच आहे, त्या गोष्टीची रेसिपी दाखवणं. आणि ते पुलाव, हिने तर त्या पुलावचं तर अक्षरशः हिने PhD केली आहे, PhD. इतके ते पुलावचे व्हिडिओ. कुठे गेली तिकडे स्वित्झर्लंडला, तिकडे जाऊन पुलाव बनवला, आणि कुठे गेली पुलाव बनवला. मग फेरीला आवडतं पुलाव बनवला, कोण येणार तर पुलाव बनवला. नुसतं पुलाव आणि पावभाजी या एवढ्या बेसिक गोष्टी बनवते आणि इतकं म्हणजे भक्तांना एवढं कौतुक. बाप रे बाप, बस रे बस. आणि राजमा मी ह्याच्यासाठी बोलली की पूर्वी ना असं कुठे पण इकडे असं कुठल्या पण नॉर्थवाल्यांच्या घरी गेलं ना की मी गरमागरम राजमा चावल बनवती हूँ, मी गरमागरम छोले चावल बनवती हूँ, हे 2च गोष्टी. तर मला तर असं वाटायचं की एवढं काय आहे. आणि नंतर मग जसं जसं मी बनवायला गेले ना, मी म्हटलं याला हे बरं आहे. मला तर असं वाटतं ऑथेंटिक जे आपलं महाराष्ट्रीयन क्युझिन आहे ना, ते खूपच जास्त
तामझाम आहे. बाकी तर हे काय आहे, वडी वडी बाते आणि राजमा बना के खाते काय, आणि पावभाजी बना के खाते, पुलाव बना के खाते. हे तर वन पॉट मील म्हणून आम्ही बनवतो पुलाव आणि पावभाजी. याच्यामध्ये एवढं काय मोठा गाजावाजा करण्यासारखं आहे. करायची होती ना मस्त काळ्या वाटाण्यातली आमटी आणि भाकर, मस्त, मग मानलं असतं तुला. हे काय फडतूस. असं मी त्या पदार्थांना नाही म्हणत आहे, पण ज्या प्रकारचा गाजावाजा हे लोक करतात ना त्याचं म्हणते मी. आता चावल 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 म्हणजे असं काय चावल आहे, तसंच आहे पावभाजीचं आणि पुलावचं. दादा ठीक आहे, इनफ एक्सप्लेनेशन दिलं आहे, तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. भापो. आणि राहिलं तुझं हात आखडतात, पाय आखडतात आणि काय काय आखडतं, तर चला ते मान्य केलं, पण जिथे इच्छा असते ना तिथे मार्ग असतो. हां, तुझ्याच इथे कोणीतरी लिहिलं आहे ना, पाटावर रांगोळी काढायची आणि ती रांगोळी बाहेर नेऊन ठेवायची. करू शकते ना तेवढं, घरात पाटावर रांगोळी काढून तो पाट. आता त्याच्यासाठी आता हिच्याकडे कारण असेल, माझ्याकडे पाटच नाही, मग आता आण ग बाई, मग तो पाट आण. एवढं तेच एवढ्या गोष्टी घेते मी, हे घेतलं मी ते घेतलं, मला हे करायचं होतं म्हणून मी आधीच एवढी मोठी मोठी भांडी घेतली. मग हे कसं नाही लक्षात राहत. इतके वर्षापासून तिथे राहते, तुला माहिती आहे तुझे हात बीत सगळे बोटं वाकडी तिकडी होतात, आकडतात. हां, मग हे सगळं आणि करायचं पण आहे ना तुला, मोठं हुशाऱ्या करायच्या पण आहेत ना, नट्टा पट्टा थट्टा. तर मग हे पण थोडं लक्ष द्यायचं. इतक्या वर्षात एवढं नाही सुचलं, आता नेक्स्ट टाईम आण. आणि काय त्या बाईला नाही काय हार्ट पण नाही दिला आणि काय पण नाही, असे चांगलं काय कोणी सजेशन दिलं आणि म्हणते मला सजेशन्स आवडतात, मला खूप चांगले सजेशन येतात, मला खूप आवडतं, पण नाही देत. काय हार्ट नाही देत की त्याला रिप्लाय नाही, फक्त बोलायला बोलते. आणि इथे चोंबडेपणा करायला जे लोक येतात ना, त्यांना हार्ट पण आणि रिप्लाय पण, आणि त्यांना काय एकदम थँक्यू सो मच आणि तुम्ही खूप चांगले आहात वगैरे, असं एकदम काय एकदम चढवून टाकेल हिच्यासारखे, सारख्याला वारके. आणि हा मन्या काय लेवलचा आहे, काय प्रकारचा माणूस आहे रे बाबा. हां, काय ते काही असलं तरी मन्या म्हणाले की ना, बोंबल तू भज्जी पण बनव. म्हणजे मन्याला काय काय कसल्या इच्छा होता, तर आता मन्या म्हणाले बोंबल कोण कोणास म्हणाले, तर ते ना मग अजून काय काय म्हणतात मन्या ते पण सांग जरा आम्हाला. सारखा आपला इच्छाधारी नाग आहे का, सारखं हे खायला वाटतं ते खायला वाटतं, हे बनव ते बनव, हे कर ते कर, अर्धा तर हिला मन्याच थकवतो. आणि तयार होऊन एकदम नट्टापट्टा करून ते बाजूच्यांकडे गेले, ते शेजाऱ्यांकडे जाऊन वगैरे त्यांना दाखवून आली की बघा मी कशी नटली आहे. आणि ते रटवलं होतं, 4 ओळी पाठ करून गेलेली, ते ना मेरी एक टांग नकली आहे. मला तर तेच आठवतं प्रत्येक वेळेला, जेव्हा ही काय ना काहीतरी बोलते ना, 3-4 ओळी एकदम एका स्ट्रेचमध्ये, तर असं वाटतं की वेलकमचा आता नेक्स्ट पार्ट कुठे आला ना, तर त्या बिल्लूच्या जागी हिलाच घेणार आहे ते डायलॉग मारायला. एकदम हिने प्रॅक्टिस करून ठेवली आहे. मी त्यांच्याकडे गेली आणि मी त्यांना म्हणाली की टुडे इज आवर फेस्टिवल, इट्स कॉल्ड मकर संक्रांत अँड सो दॅट इज वाय आय वोर दिस साडी, असं मी सगळं त्यांना बोलली. ओया वा, शाबास, मस्त ग, छान, मस्त इंग्लिश छान बोलली. हां बोंबल. मग मन्या काय म्हणाला, वेल डन बोंबल बोलला की नाही. अरे पण एक चुकलं ग तुझं, त्याला ना इंडियन बटर नाही, क्लॅरिफाईड बटर म्हणतात. तूप म्हणायचं होतं ना तुला. तिथे जाऊन बोलली ना की दिस इज मेड अप ऑफ इंडियन बटर, तर इंडियन बटर असं काही नसतं. क्लॅरिफाईड बटर म्हणजे शुद्ध तूप, काव घी. आणि आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि ती व्यक्ती तेव्हा नसेल आणि नंतर ती काही दिवसांनी भेटली ना, तर ती आपल्याला त्या दिवशीबद्दल म्हणजे नसल्याबद्दल माफी, किंवा तू जर तिला काही दिलं असेल तर थँक्यू, ह्या गोष्टी कोणीही म्हणतंच. त्याला म्हणतात सिम्पल एटिकेट्स, ठीक आहे, जे तुझ्याजवळ नाही आहेत. म्हणून तुला असं वाटलं की तुला कोणतरी एकदम कौतुकाने थाप बीप मारली आहे कसली, एकदम शाब्बास बोंबल शाब्बास असं कोणतरी म्हणाले, पण ते तसं नसतं. ऑब्व्हियसली तू जेव्हा तिच्या घरी गेली तुझ्या शेजारणीच्या, तेव्हा ती नव्हती. मग जेव्हा ती तुला 2 दिवसानंतर भेटली, तर हे खूप कॉमन आणि ऑब्व्हियस आहे तिचं बोलणं की तू आली होतीस तर मी नव्हती, पण तू दिलेला पदार्थ मी खाल्ला आणि खूप छान होतं, खूप छान, मला खूप आवडलं. त्याचा अर्थ काय, ती तुझ्याबद्दल खूप प्राऊड आहे आणि खूप भारी काहीतरी तू काम केलं आहे, आणि तेच ना शाब्बास सुनबाईसारखं तुला काहीतरी शाब्बास बोंबल वगैरे, आणि तुझ्या नावावर काहीतरी करणार आहे प्रॉपर्टीचा तुकडा, याच्यासाठी एवढी तळमळतेस. असं काही होणार नाही आहे. ह्याच्यामुळे एवढी हवेत नको. आणि काय ते टायटल, जेव्हा कौतुकाची थाप आणि कसलं कौतुक आणि कसलं काय डोंबलाचं नॉर्मल असं जेस्चरला कौतुक म्हणे, कौतुक.
जशी मावसाळची एक बोलीभाषा आणि तिचं जशी आपली डिक्शनरी आहे ना, तसं बोंबलीची पण एक डिक्शनरी आहे. जसं की 4-5 पाण्याने, ते तर मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं होतं, पण लास्ट टाईम 2-3 पाण्याने होतं. आता ह्या वेळेला ॲडिशन झालं आहे त्याच्यामध्ये, आता 4-5 पाण्याने झालं आहे. ओके. आणि अजून एक म्हणजे दोघीही शाळेत गेल्या नाहीत, तर दोन्ही शाळेत गेलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही, तिला असं म्हणायचं असतं, एकत्र म्हणायचं असतं. दोन्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये दोन्ही मुली गेल्या आहेत, म्हणून ते दोन्ही शाळेत गेल्या आहेत. असं ते काय वेगळंच आहे तिचं ते. आणि आता अजून एक वर्ड म्हणजे एकदम एकदम म्हणजे ऐकूनच मी, तिला पण कळत होतं की आपण काहीतरी विचित्र बोलतोय, पण आठवतच नव्हतं. थोडं शिक्षणाचा अभाव त्याच्यामुळे होतं असं कधी कधी. ठीक आहे. तर तिला म्हणायचं होतं की जेव्हा मन्या इकडे नसतो ना, जेव्हा तो जातो जर्मनीला कामासाठी, जेव्हा घरी नसतो, तर ती म्हणते की जेव्हा मन्या घरात राहत नाही, मन्या राहत नाहीत, इथे राहत नाहीत, असं 3-4दा फिरवून फिरवून बोलली. पण तिला हेच कळत नव्हतं की मुळात राहत नाही हा शब्द चुकीचा आहे. त्याच्यामुळे तो शब्द जोवर ती वापरते तेव्हा तिने कितीही बाकीचे शब्द फिरवले तरी पण ते ऐकणाऱ्याला चुकीचंच मेसेज जातो आहे किंवा ते चुकीचंच साऊंड होतं आहे. ते तेवढी अक्कल नाही आहे आपल्या बोंबलीकडे. तर तिला एक्सक्यूज करा मंडळी. तर तिला असं म्हणायचं होतं की जेव्हा तो इथे नसतो, राहत नाही म्हणजे काय दुसरा संसार नाही थाटला आहे काय मान्याने, म्हणजे माहीत नाही बाबा, काय होऊ पण शकतं. यू नेव्हर नो. माहिती आहे ना तुम्हाला, रात्रभर मन्या टर्कीला कुठे होता? नाही बघितलं तर तो माझा व्हिडिओ बघा. जेव्हा ते रेसिडेंट परमिट हरवलेलं ते मला सापडलं, तेवाला जो पॉडकास्ट होता ना, तर त्याच्यामध्ये मी सगळ्या फ्लाईटची माहिती दिली होती. तर त्याच्यामध्ये पण आहे ना, ते अजून कोडं सुटलेलं नाही आहे की रातभर मन्या किधर था. आणि आजकाल बाबा मी कसं सगळं काही मॅनेज करते, मी कशी एकटी, आणि मन्याला खूप काम आहे. आणि आता मन्या दाखवतोय बॉसला, प्रूव्ह करतोय की नाही मी टाईमपास नाही करत, मी काम करतो, मी खरोखरच काम करतो. तर ही 10 वेळेला बोलून दाखवते की मन्या काम करतोय, मन्या काम करतोय, त्याला खूप काम आहे. ओके ओके ओके, गुड फॉर यू, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. असंच असलं पाहिजे माणसाने. ज्या कामाचे पैसे मिळतात तेच काम केलं पाहिजे. भलत्याच कामाचे पैसे घेऊन दुसऱ्याच कामामध्ये बिझी नाही राहायचं. इमान इमान म्हणतात त्याला. बरं आहे, असंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय मोठं भूषण नाही केलं त्याने, काम करतोय तर करायलाच पाहिजे. आणि हो, ते रस्समच्या ह्याच्यामध्ये बरेच जण म्हणत होते की मेसेज पण आले होते मला, कॉमेंट आल्या होत्या की मन्या तिथेच होता आणि ते वाव असा त्याने आवाज केला वगैरे. तर नाही, मन्या नव्हता त्यावेळेला, तो तिचाच आवाज आहे. नीट बघा, ती असं बोलते आहे, ते वाव ऐकायला येत आहे. आणि तिच्या तोंडाची हालचाल पण होत आहे, ती म्हणाली आहे. पण तुम्हाला आता माहिती आहे, पार्वता माने बिंग पार्वता माने, त्या आवाजाचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण मी 100 आणि 1000% शुअर आहे की तो तिचाच आवाज होता. हे गरमागरम भाताबरोबर पण छान लागतं आणि तुम्ही वड्यासोबत पण चांगलं लागतं, त्याच्यावर पण खाऊ शकता. खूप छान लागतो रसवडा. आता राहिला प्रश्न याच्यात तिळगुळ समारंभाचा. तर ते ब्लर कशाला केलं ते तर काय मला कळलंच नाही. कारण त्यांना नंतर दाखवलं, त्यांना घेऊन अक्षरशः एकेकीचा असा एकदम फोकस मारून मारून रील बनवली. आणि मग कशाला ते ब्लर करायचं, म्हणजे ते कशाला नाटक ना एवढं करायला. कोणाला काय प्रूव्ह करते तू? अगं मठ्ठ बाई, तू तर आहेसच. तुझा नवरा पण खरंच म्हणजे ना काय लेवलचे, काय बोलायचं ना, वायझेड लोक आहेत एक नंबरचे. म्हणजे काय, आणि ती बाई चक्क बोलते पण, अरे मन्या द फन्या टन्या टोन्या टोणग्या, तिथे बायकांच्या कार्यक्रमात खाली काय तिथे कॅमेरा मारायला बसलेलं. आता तू बोलू नको बोंबले की मी तिथे स्टँडला लावलेला आणि मन्या नव्हताच म्हणून. तू काय म्हणाली की तो तिथे त्यांच्या हस्बंडसोबत बसलाय, पण तो तिथेच होता. कारण ती बाई बोलली की भाई साहब मुझे रेकॉर्ड कर रे करून, ये भाई साहब को बोलो ना ये रेकॉर्ड कर रे करून. तर तिथेच होता. लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत तुम्हाला रेकॉर्ड करायला दुसऱ्यांच्या बायकांना? आणि ब्लर कसले करता? त्यांना नक्कीच यांनी सांगितलं असणार की ब्लर करणार, म्हणून मग मध्ये मध्ये ब्लर केलं, मध्ये मध्ये काढलं. पक्की शाणे लोंबडी चोंबडी बोंबडी.
जे आहेत ना ते शहाणपणा करून ज्यांना बोलवलं ना नॉन महाराष्ट्रीयन लोकांना, की ज्यांना काही समजणार नाही, ते 2-3 होत्या मराठी, पण मेजरली आजूबाजूच्या ज्यांना मराठी काही समजणार नाही आणि काय चाललं आहे, की आमचे पण पॉडकास्ट ऐकले तरी त्यांना काही एवढं लक्षात येणार नाही, किंवा ज्यांच्या फीडमध्ये अशा गोष्टी जाणार नाहीत, हिची असलीयत समोर येणार नाही, म्हणून ते पकडून आणल्या. हे तर त्या मनाचंच डोकं आहे. आणि ते आणल्या पकडून, आणि वरून चल ठीक आहे, तुला ह्या गोष्टींमुळे तर तुझं काही हे होणार नाही, म्हणजे तुझी नाचक्की होणार नाही, पण डेफिनेटली तुमची जी हरकती आहेत ना त्या वागणुकीमुळे नक्कीच होऊ शकतं. त्याचं काय करणार? ते जर माणसाची वृत्तीच अशी असेल, जर त्याच्या हरकतेच अशी असतील, तर त्याला कोण काय करणार आहे? त्याला आम्ही वेगळं काही सांगण्याची गरजच नाही आहे. तुमचा खोटेपणाच तुम्हाला नडणार आहे. हां, लोकांना नको सांगितलेलं असताना पण शूट करता तुम्ही. कोणी तुमच्या घरी आलं की त्याला नुसतं असं जबरदस्ती खोटेपणाने लपून छपून शूट करायचं, काहीतरी वेगळंच सांगायचं आणि मग नंतर वेगळंच दाखवायचं. त्यांच्याकडून रील्स वगैरे बनवून घ्यायच्या आणि त्याच्यावर स्वतः छापायचे. हे सगळ्या गोष्टी तर जेव्हा कळतील तेव्हा कळणारच आहेत त्यांना. त्याच्यासाठी भाषेची गरज नाही आहे. ते वागणूक कशी आहे ना, काय लेवलची आहे, आणि तुम्ही काय म्हणजे एक्झाम्पल सेट करत आहात, लोकांना काय वाटत असेल, ही काय प्रकारची माणसं आहेत आपल्या महाराष्ट्रातली, काय तुम्ही इमेज क्रिएट करत आहात. हे इन्फ्लुएन्सर कुठल्या प्रकारचे इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही? कारण इन्फ्लुएन्सर चांगला पण असतो, वाईट पण असतो. नक्कीच तुम्ही पहिली कॅटेगरी तर कुठल्याच अँगलने नाही आहात. अरे लाज बाळगा जरा, काय वागतो आपण याची. स्वतःची तर नाही, दुसऱ्यांची तरी लोकांची प्रायव्हसी जपायला शिका. तिथून हाकलले तुम्हाला त्या मंडळातनं, तर परत आता गेलेच चोमड्यासारखे. कशी एकटी पडलेली, कुठल्या फोटोमध्ये, ग्रुप फोटोमध्ये वगैरे हिला कसं एका बाजूला उभं केलं होतं. कोणी पूर्वीच्या मैत्रिणी जवळ करत ती टानवी पण नोटीस केलं असेल तर देखल्या देवा दंडवत करते हिला. कारण का उगाच आता काय पंगा नाही तर उगाच कशाला वाईट व्हायचं. कारण तेव्हा तीच नवीन होती, तर हिने तिला पकडलं आणि नंतर मग तिला पण हळूहळू कुठून इथून तिथून असली तिची कळलीच असेल, म्हणून ती थोडीशी डिस्टन्स ठेवूनच असते. पण आता आणि तिच्या पहिलेच्या वागणुकीत किती फरक आहे ते तुम्ही पण नोटीस केलंच असेल. तर ही फक्त तिला चिकटते. तिथे मंडळामध्ये पण हिला तिथे सांगितलं होतं की बाबा तू यायचं तर ये. ह्यावेळेला तसं पण पेड होतं, पैसे देऊन जायचं होतं, पण त्याच्यातही हिला नक्कीच रिस्ट्रिक्शन असणार की येऊ शकते, पण तू स्वतःच्या पर्पजसाठी, स्वतः काही मॉनिटायझेशन पर्पजसाठी किंवा सोशल मीडियासाठी ज्याच्यातनं तुला मॉनिटरी गेन होणार आहे, अशा गोष्टींसाठी मंडळाच्या ॲक्टिव्हिटीजचा उपयोग तू करू शकत नाही. त्यासाठी तू इथे व्हिडिओ वगैरे शूट करू शकत नाही. आणि त्यामुळे ते शूट नाही करण्यात आलं आहे. फक्त ती आपल्याला दाखवायला, आपल्याला प्रूव्ह करायला गेली की मला काही असं कोणी काही हे केलेलं नाही आहे आणि मी जाते आहे त्या कार्यक्रमांना. तर आमची मर्जी, आम्ही जातो. जेव्हा आमची मर्जी नसते तेव्हा आम्ही नाही जात, हे तिला आपल्याला दाखवायचं होतं. पण आतली गोष्ट ही आहे, मजे की बात तो ये है की हे विथ ऑल टर्म्स अँड कंडिशन्स तिला ॲक्सेप्ट करून त्याच्यामध्ये सामील करून घेतलं जातं. आणि म्हणूनच ती काही ना काहीतरी बहाणे देऊन आवडत नाही आणि आम्ही बिझी होतो म्हणून शूट नाही केलं, असं तसं हे सगळी ती कारणं देते, थातूरमातूर उडवते. तिला काय वाटतं की कोणाला काय कळत नाही, ही मोठी दूध पिणार डोळे मिटून, आणि बाकीचं काय जग पण डोळे मिटले जगाने असं नाही होत बोंबले. सगळ्यांना सगळं दिसतं, सगळ्यांना सगळं कळतं. तर आम्हाला काही प्रूव्ह करायला जाऊ नको. जितकं प्रूव्ह करायला जाशील ना, प्रूव्ह तोच माणूस करतो ज्याला जो काहीतरी खोटा वागलेला असतो. खोट्याला प्रूव्ह करायची गरज लागते, खऱ्याला नाही. ओके, हे एक गोष्ट ना, खूप एक स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेव. त्याच्यामुळे असले उद्योग करायला जात जाऊ नकोस, उलटी तूच गुरफटशील. आणि हो, माणसावरनं आठवलं, माणूस इज अ जनरल टर्म, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन नाऊन म्हणतो. ठीक आहे, स्त्री आणि पुरुष असतं. माणसं खेळत होती, माणसांसाठी वेगळे प्रोग्रॅम होते आणि माणसं पण एन्जॉय करत होती, त्यांचे पण वेगळे, आणि बायकांसाठी पण उखाणे चालले होते. तर बायकांसाठी आणि माणसांसाठी वेगळे वेगळे प्रोग्रॅम. अरे बायका पण माणसंच असतात. अरे काय ग बाई, तू बाई माणूस आहेस, माहिती आहे ना तुला? काय बोलत असते रे बाबा, नको ना, कशाला धज्जा उडवतात. आणि हे असले लोकांकडनं काय शिकता रे तुम्ही, गावठी लोक. आणि हो, लास्ट बट नॉट द लिस्ट, मला हा मुद्दा आज मांडायचाच होता की ते बस करा आणि ते ना वेलाचं जे सारखं जे लावतेस ना कॅसेट, प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदा बोलणारच, हिला खूप झोप आली आहे, ही खूप थकली आहे, हिला खूप झोपायचं आहे, हिला खूप बघा कशी झोपली, 2 मिनिटात झोपली, आणि मग तिला झोपलेलं दाखवणार, आणि मग आता ती झोपणारच आहे, ती आता झोपेल. आता हे सगळं सारखं ना, ते झोपेचा आता कंटाळा आला खूप, म्हणजे खूप. ते आम्हाला झोप येते ते ऐकून आणि ते बघून.
वैताग नुसतं. म्हणजे काय ती कुंभकर्ण आहे की कोण आहे की काय आहे? किती झोपते, काय झोपायचं काय आहे काय? झोप झोप झोप, आत्ता उठली तरी लगेच झोपू शकते ती. आता उठली आहे तरी आता 2 तासांनी परत ती झोपणार, मग सकाळी उठणार. अरे काय प्रकार काय आहे बघ बाबा, हे काय ठीक नाही एवढं झोपणं. म्हणजे खरंच इतकं जर ती झोपत असेल तर तिला चेकअप करणं जरुरी आहे. विटॅमिन डी वगैरे, B12, एवढी मोठी हुशाऱ्या तू मारत असते ना, तर जरा बघून घे. कारण इट इज व्हेरी कन्सर्निंग. जितकं दिसतं तसं प्रत्येक वेळेला तसंच असतं, हे नॉर्मल नाही आहे. ज्या पद्धतीने तू तिला झोप 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 करत असते आणि ती झोपते 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 सांगत असते ते जस्ट आउट ऑफ कन्सर्न मी हे तुला सांगितलं आहे. डोंट टेक इट अदरवाईज. सो येस मंडळी, ह्याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. आता परत मला दोघींमध्ये निवडावं लागेल, पिंकी पॉंकी, बचना मावशी इज अ डॉंकी असं करून. सो लेट्स सी उद्या कोणाचा नंबर लागतोय. आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. चला मग दरवाजा बंद करते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. मासलामा.